दोन्ही संघाने आपले 12 खेळाडू पाठवून द्यायचे आहेत. उदलेकोंड संघ विरुद्ध टिटवे दिवस दुसरा. पहिल्याचा सामना तिसऱ्या गटातील पहिला सामना रंगतोय तो म्हणजे उदलेकोंड विरुद्ध टिटवे. प्रथम नाणेफेक जिंकून उदलेकोंड संघाने क्षेत्ररक्षण निवडल्याने आमंत्रित केले ते म्हणजेच टिटवे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आपण पाहिलं कालचा दिवस, काल चेंडू बॅटवरती होता, सीमा पार जात होता, 4 षटकामध्ये 60 धावा आरामात होत होत्या. तेच आज आपल्याला पाहायला मिळेल का की आज काल फलंदाज हवे होते, आज गोलंदाज हवे होतील का? आपण पाहतो उदलेकोंड संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी कोण सज्ज होईल? प्रवीण पाकड. मला तरी वाटते प्रवीण पाकड सज्ज होते प्रथम गोलंदाजीसाठी. चला सामन्याला होते सुरुवात. फलंदाजीसाठी अग्रेसर होत आहेत समीर गावस्कर आणि ओमकार गावस्कर टिटवे संघाकडून. आणि तिकडेच गोलंदाजीसाठी सज्ज होतो प्रवीण पाकड. प्रवीण पाकड म्हटलं तर दिवाळीच्या हंगामामध्ये जो नाव निजामपूर विभागामध्ये गाजला होता तोच प्रवीण पाकड आत्ता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होते. शिवगर्जना येलवडे संघाच्या मैदानामध्ये. पाहूया 3 षटकांचा हा सामना असेल. 3 षटकामध्ये किती धावांची मज्जल मारली जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्राईक वरती आहे समीर, नॉन स्ट्राईकला ओमकार. चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रवीण पाकड. कारण थोडस क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये बिझी आहे तर प्रवीण पाकड चेंडू घेऊन सज्ज होतोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख सजवलंय. काव कोरोनाच्या दिशेला एक खेळाडू सज्ज केलाय. मिडॉनच्या दिशेला आपल्याला एकही खेळाडू दिसत नाही. तिकडेच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक खेळाडू ठेवलाय. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रवीण. आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू प्रवीणाचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही समजत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू हाताळला होता. चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला काहीच समजलं नव्हता. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू निघतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र मोठा फटका. चेंडू हवेत लॉफ्ट होतोय. जाईल का सीमा पार? परंतु इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतोय. समीर गावस्करची खेळी समाप्त. पहिला गडी बाद. टिटवे संघाला पहिला आदरा. निर्धाव निघाला होता. त्याच्या प्रेशरमध्ये दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत लॉफ्ट झाला. विपुल आला. झेलखाली केली. समीर गावस्करची खेळी समाप्त. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर यायचंय. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय मयूर पवार टिटवे संघाकडून. मयूर पवारचं नाव देखील आपण खूप ऐकलं होतं. आता मात्र त्याला आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि एक गडी बाद सुद्धा झाला आहे. त्याच दरम्यान मयूर पवारची फलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि प्रवीण आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती एक गडी बाद केला. पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार. तिसरा चेंडू असेल आणि हा पहिला चेंडू असेल तो म्हणजेच मयूर पवाराच्यासाठी पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडू थोडासा यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू निघतोय.
पुन्हा एकदा लगातार ती टाकलेले 3 चेंडू निर्धाव व समोरच्या फलंदाजावरती प्रेशर निर्माण करतोय, कारण की 3 षटकांचा सामना आपल्याला माहिती आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये खूप धावा बनवाव्या लागतील, कारण की विकेट अशी आहे की इथे खूप धावा बनतात. यावेळी मात्र मोठा फटका, यावेळी चेंडू जातोय सरळ कावकोरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. या इनिंगचा हा पहिला षटकार. सुरेख फटका लगावला होता. पहिल्या 3 चेंडू निर्धाव निघाल्याचा प्रेशर भरून काढला. 5वा चेंडू घेऊन तयार प्रवीण पाकड. यावेळी मात्र सुरेख चेंडूची फेकी केली जाते. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघतोय. सुरेख गोलंदाजी. मागच्या चेंडूचा विचार केलेला, मागच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता, परंतु एक सुरेख गोलंदाजी काय असते त्याचा नमुना आपल्याला प्रवीण पाकडच्या माध्यमातून दिसतोय. पहिले 3 चेंडू निर्धाव हाताळले होते, नंतरच्या चेंडूवरती षटकार आणि 5वा चेंडू सुद्धा निर्धाव हाताळला. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढला. चेंडू जातोय कावकोरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख फिल्डिंग, त्या दरम्यान 2 धावा घेतल्यात. पहिलं शतक संपतंय. पहिल्या षटकावर 1 गडी बाद धावसंख्या होती, ती म्हणजे ते टिटवे संघाची 8. सुरेख शतक हाताळलं होतं प्रवीण पाकडेने. आता पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोण होते. 3 षटकांचा हा सामना, पहिल्याचा सामना आजच्या दिवसातील. आणि फलंदाजी मार्ग होते आता मात्र सज्ज होते म्हणजे ओमकार गावस्कर. गोलंदाजी मार्ग होते सज्ज होते. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं विपुल. एक सुरेख झेल घेतला होता त्या विपुलने. आता मात्र गोलंदाजी मार्ग होते सज्ज होते तोच विपुल उदलेकोंड संघासाठी. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. विपुल चेंडू घेऊन तयार. पाहूया काय करतोय. 55 पार करून टाकला चेंडू. यावेळी मात्र चेंडूने बॅटची काटा घेतली जाते. स्वतः गोलंदाज येईल का, झेल का आली. इथे मात्र थोडस नो मेन्स लँड मध्ये चेंडू पडतो. त्या दरम्यान 1 धाव घेतली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 9. पुन्हा एकदा मयूर पवार स्ट्राईक वरती होते. मागच्या षटकामध्ये एक षटकार लगावला होता, तोच मयूर पवार आता काय करेल आपल्याला पाहायचं. षटकामध्ये दुसरं शतक चालू आहे. अद्याप धावसंख्या आहे ती म्हणजे 9. 1 गडी बाद. आउट झालेला खेळाडू समीर गावस्कर तंबूमध्ये परतल्या. पुन्हा एकदा विपुल चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केला. चेंडू जातो एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का. इथे मात्र धाडस केलं, परंतु घेता काय आली नाही धाव. 2 धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. सूर्य गोलंदाजी आपल्याला अद्याप पाहायला मिळते विपुलच्या माध्यमातून. एकही मोठा फटका त्याने अद्याप लगावून दिला नाही. परंतु मयूर पवार काय करेल पुढच्या चेंडूवरती, मोठा फटका लगावेल का, हे आपल्याला मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा विपुल मयूर पवारच्या साठी. पाहूया काय करतोय. चेंडू घेऊन सज्ज. मयूर पवार साठी पुढील चेंडू विपुल याचा. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केला जातो. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावाचा प्रयत्न दिसेल का. इथे मात्र रनआउटचा चान्स आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात ओमकार गावस्करची खेळी होते समाप्त. सुरेख थ्रो आपल्याला पाहायला भेटला प्रवीण पाकडेच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र नो चेंडू आहे. नो चेंडूची फेकी नो दिला जातोय. आणि इथे मात्र 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि +4, नो +4 अशा 5 धावा मिळतात. त्या म्हणजेच टिटवे संघाला
आता मात्र फलंदाजी मार्गावरती होते ओमकार गावस्करच्या जागेवरती अमोल पवार. ओमकार गावस्कर काहीच करू शकला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न होता तेवढाच सुरेख थ्रो आपल्याला पाहायला भेटला प्रवीण पाकडेचा आणि विकेटच्या स्वरूपात विकेट उलटे. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते समीर समीर पाकड. एक उदलेकोंड संघाचा नावाजलेला गोलंदाज आहे समीर, तोच आता मात्र सज्ज होतो या लढ्याच्या मैदानामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली जाते, चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? इथे मात्र पुन्हा एकदा दुसरी धाव घेतली जाते रनआउटचा. इथे मात्र 2 धावा घेतल्या जातात, 2 धावांशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 19. अद्याप झालेल्या 3 चेंडूच्या फेकीमध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 19. मोठे फटके लगावे लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. यावेळी मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही समजत नाही, चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होतं. मी म्हटलं होतं समीर एक नावाजलेला गोलंदाज आहे, तो म्हणजेच उदलेकोंड संघाचा. हॅलो 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 ओके हॅलो. पुढचा चेंडू समीराचा. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू हवेत लॉफ्ट होतोय, विपुल येतोय जेल खाली, परंतु इकडनं प्रवीण आला होता परंतु जेल धरणीला दान केलं जातं. 2 धावा कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव सफल होईल का? आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात, त्या म्हणजे टिटवे संघाच्या माध्यमातून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडूची फेकी झाली, अद्याप धावसंख्या होते ती म्हणजेच 22. आपण पाहिलं होतं पहिला शतक सुरेख हाताळला होता तो म्हणजेच प्रवीण याच्या माध्यमातून फक्त 8 धावा खर्ची केल्या होत्या. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावांवरती. पुन्हा एकदा मयूर पवार स्ट्राईक करते, पाहूया मोठा फटका लगावेल का या चेंडूवरती. पंचांना पार करून टाकला चेंडू. यावेळी मात्र चेंडू लॉफ केला जातोय, चेंडू जातोय कावकरांच्या दिशेला, एकदा पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेटचा प्रयत्न होईल का? इथे मात्र दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात पडते. काय पाहतोय आपण, दुसरी विकेट पडते रनआउटच्या स्वरूपात. एक धाव पूर्ण केली होती, दुसरी धावाचा प्रयत्न केला होता परंतु धाव काही ती घेता आली नाही. हॅलो हॅलो हॅलो. सामना लवकर स्टार्ट करायचा. आता मात्र तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन सज्ज होतो तो म्हणजे प्रशांत पाकड. पाहूया काय करतो. आणि फलंदाजी मार्गवरती सज्ज होतो पवन गावस्कर. फलंदाजी मार्कवरती सज्ज झाले आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते प्रवीण पाकड. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाकड यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर आता मात्र धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा प्रशांत पाकड्याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा पटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातो कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. 6 धावा. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. 6 धावा. असेच मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो. इथे मात्र मानस केला जातो आणि इथे मात्र लगातारची तिसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळते आपल्याला टी संघाकडून.
इथे मात्र पवन मागच्या चेंडूवरती षटकार लावायला, आता मात्र रनाच्या स्वरूपात आउट होऊन तंबूत परतते. धावसंख्या होते 30. अशोक तुर्डे आणि पवन गावस्कर यांनी जो मागे षटकार लागायला होता आता मात्र फलंदाजी मार्गावरती आले अशोक तुर्डे. पाहूया काय करता येतं. पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन तयार, पंचांना पार करून टाकला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते आणि इथे एकच धाव घेतली जाते. एका धावेने समाधान मानलं जाते. स्ट्राईक वरती येतो तो म्हणजेच मयूर. पवन गावस्कर यांनी जो षटकार लागायला त्याच्यासाठी चेतन डिगे यांच्याकडून पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केला जातो. चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला नाही. ते मात्र थोडीशी मिसफीड गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मयूर. पाहूया काय करतोय. अद्याप या षटकामध्ये एकच षटकार आलाय. पाहूया आपल्याला मयूरकडनं खूप अपेक्षा मोठ्या फटक्यांची. तोच मयूर पुन्हा एकदा स्ट्राय करतोय. पुढील चेंडू प्रशांतचा स्लो पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू बॅटला काय कनेक्ट झाला नाही. एक बाउन्स चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 35. सुरेख गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. पहिल्या चेंडूची षटकार जरी हल्ला होता परंतु कमबॅक का असते ते दाखवून दिलंय. पुन्हा एकदा यावेळी मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता. चेंडू आवत लास्ट होतोय. स्वतः गोलंदाज येतोय जेल खाली आणि इथे मात्र जेलबाद करतोय मयूर पवारला. मयूर पवारची खेळी समाप्त होते. तसेच टिटवी संघाची खेळी समाप्त. 3 षटकाकडे धावसंख्या तर त्या म्हणजेच 35. हॅलो. तर आपण यानंतर आवाज ऐकणार आहोत एक सुमधुर आवाज संजय शिंदे सरांचा. हॅलो. शिक. धन्यवाद. आपण पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला आवाज मिळाला तो ऐकायला तो म्हणजे हर्षलजी यांचा. त्यांचं देखील आपण या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतात एक दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आज या एलावडे या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवगर्जना क्रिकेट संघ एलावडे आयोजित शिवगर्जना चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. ज्या वेळेला या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर मग दोन्ही पण संघाच्या कर्णधारांनी इथे यायचंय. कळापे स्टार आणि काय करते मयूर कुठे गेला. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर मग चांगल्या दर्जाचं आपल्याला आयोजन पाहायला मिळते. भव्य दिव्य असं अट्रॅक्टिव्ह दिसणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बरेचसे वैयक्तिक पारितोषिक आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दाखवण्याचं काम आमची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा अगदी प्रसारित केली जाते. अगदी A1 क्वालिटीची यूट्यूब वाहिनी आणि चांगल्या दर्जाची क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याचबरोबर या स्पर्धेकरिता नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये माजी सर असतील आणि त्याचबरोबर मंगेशजी उतेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. आज सुद्धा ते जोडले गेले. त्यांना देखील आपण या शेवटच्या आणि अंतिम दिवसासाठी
देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक भव्य दिव्य अशी दिसणारी ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही स्पर्धा आपण पाहतोय शिवगर्जना चषक 2024. ज्या वेळेला पहिले मॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. एका साईडला टीम असेल टिटवे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते म्हणजे उदयकोंड. आपल्याला ही टीम पाहायला मिळेल. ज्या वेळेला पहिली बॅटिंग करत असताना टीम टिटवे संघाने फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर म्हणजेच आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावा धाब्यावरती पाहायला मिळाला. 36चा पाठलाग करायचा. हॅलो चेक. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल होताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळालं दणगेकरांच्या सोबतमध्ये बरेचसे नावे आपल्याला पाहायची आणि आता आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्याचा आपण आढावा घेणार आहोत. परंतु मॅचच्या दिशेने जाऊया. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. बॉल ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार तो म्हणजे मयूर पाहायला मिळतील. जिथे 18 बॉल मध्ये पाठलाग करायचा आहे. 36 धावसंख्येचा पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने. पहिला बॉल क्लीन बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अगदी पहिल्या बॉलवरती पहिला मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. आता बॅटिंग करत असताना टीम उदयकोंड या संघाला पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. ज्या वेळेला आघाडीला आलेला बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत होता तो म्हणजे प्रवीण आणि त्याच्यासोबत आपल्याला समीर पाहायला मिळाले होते. प्रवीण स्ट्रायकिंग एंडला होते. अगदी पहिला बॉल फेस करत होते आणि चांगल्या टप्प्यावरती तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्यानंतर बॉलने सरळ एस्टीनचा वेध घेतला आणि पहिला बॉल वरती एक गोल्डन डक प्रवीण आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. जिथे 18 बॉल 36चा पाठलाग करायचा होता त्यावेळेला पहिल्या बॉल वरती विकेट आल्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत पाकड आपल्याला हा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामधील पहिली मॅच पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर बराचसा धुमाकूळ या स्पर्धेमध्ये फलंदाजाने घातला होता आणि आता आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल ते पाहायचंय. ज्या वेळेला आता नवीन फलंदाज प्रशांत आले. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. बॉल क्रमांक असणार आहे हा दुसरा. खराब टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. लगेचच वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावसंख्येने आता इथे संघाचं अकाउंट आपल्याला ओपन होताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला 36चा पाठलाग करायचा आहे. जे पहिल्या बॉलवरती चांगली सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग हा वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर मग टीम सणसवाडी हा संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आज कोणते संघ होतील ते पाहायचंय. त्यासाठीची चाललेली ही लढत. दुसरा बॉल अगदी फुल टॉस बॉल होता. सरळ बॉल आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळतोय. डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच चांगल्या पद्धतीची ते पकडली गेली आणि आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावे लागेल. धक्का क्रमांक हा दुसरा असणार आहे तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम उदयकोंड या संघासाठी. मध्ये खराब बॉल जरवला होता. वाईट बॉल जरवला होता. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाले. आता चौथ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. विपुल आपल्याला येताना पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती. आता कुठेतरी संघाचा विचार केलात ना तर संकटामध्ये आपल्याला सापडताना पाहायला मिळतो. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत आणि आता मयूरचा विचार केलात ना तर अगदी पहिल्या मॅच मध्ये ते हॅट्रिक वरती असेल. मयूर ऑन हॅट्रिक. याही वेळेला बॅटची कडा घेतली होती. बाहेरच्या दिशेने हा बॉल टप्पा पडल्यानंतर गेल्यानंतर बाहेरची कडा घेतली आणि पाठीमागच्या दिशेने बॉल गेला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर आपल्याला तिथे एक क्विक सिंगल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाली. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 2 या कड्यावरती.
3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 2 पाहते. 36चा पाठलाग करायचा आहे. अद्यापर्यंत तितकीशी चांगली सुरुवात झाली नाहीये. कौतुक करावं लागणार ना ते म्हणजे मयूर सर, ज्या पद्धतीने अद्यापर्यंत गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्याच्यानंतर मग एक सिंगल, आणि आता नव्याने जो आघाडीला आला होता समीर, तो आता टावकुरे आताचा फलंदाज आपल्याला समीर हे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. फिल्डिंग इव्हेंटमध्ये आपल्याला सातत्याने चेंजेस होतात पाहायला मिळतील. लेफ्ट राईट जेव्हा जेव्हा कॉम्बिनेशन मैदानाच्या असतो ना तेव्हा तेव्हा कुठेतरी सातत्याने फिल्डिंग मध्ये वेळ खर्च केला जातो. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. चौथ्या बॉलवरती अगदी हलक्याने फक्त ढकलून काढलं. अगदी वर्तुळाच्या आकारामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये तो बॉल खेळल्यानंतर तिथे एक पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न तिथे राहिला आणि आणखीन एक सिंगल आता स्कोरवरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजे समालोचनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला योगेशजी जाधव सर पाहायला मिळालं. त्यांचं चांगल्या दर्जाचं समालोचन आपल्याला कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. याही वेळेला समोरचा बॉल होता, समोर उडवायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये. इथे टिपला जातो झेल, बॅटर होते फेल. धक्का क्रमांक हा 3रा आता लागताना पाहायला मिळेल टीम उदयकोण या संघाला विकेट सोबत. ज्या वेळेला विपुल सुद्धा आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. प्रवीण आघाडी झाले होते ते सुद्धा मैदानाच्या बाहेर गेले. त्याच्यानंतर मग प्रशांत ते सुद्धा मैदानाच्या बाहेर गेले. नंतर विपुल सुद्धा आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात राहिली नाहीये, परंतु चांगली सुरुवात राहिली ते टी20 संघासाठी. अद्यापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपल्याला बॅटर निलेश पाकड आपल्याला आता येताना पाहायला मिळते. संपूर्ण जबाबदारी आता निलेश आणि त्याचबरोबर जो आघाडीला समीर आले ना त्याच्यावरती आता राहणार आहे टीम उदयकोण या संघाची. नेक्स्ट बॉल. याही वेळेला अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला हुक करायचं होतं, बॉलला पाठवून द्यायचं होतं बॅकवर्ड स्कोरले विजनला आणि त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण राहिले तिकडे आणि डीप मधून तो खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. त्यानंतर मग एक सिंगल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाली. अद्यापर्यंत विचार केला तर मग षटक क्रमांक पहिलं हे बघता बघता संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या आपल्याला 4 पाहायला मिळते. 36चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 32चा आता धावा इथून बनवल्या जातील का ते पाहायचं. तब्बल 16च्या सरासरीने या येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तितकीशी चांगली कामगिरी राहिली नाहीये आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 32 धावा बनवल्या जातील का ती तरी ते थांबवले जातील ते पाहायचंय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला आकाश पोलेकर हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. जिथे 12 बॉल मध्ये त्याला आता 32 ते वाचवायचे आहेत. षटक क्रमांक 2 इथे सुरुवात होईल. त्यातील हा पहिला बॉल. 12 बॉल 32 ची गरज. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती प्रॉपर टायमिंग, बॉलला फेकून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दर्जेदार मॅक्सिमम षटकार. पहा पहिल्याच बॉल वरती अगदी जो प्रेशर क्रिएट झाला होता ना त्या प्रेशरला आता इथे कुठेतरी रिलीज केला जातोय आणि आकाशच्या पहिल्या बॉल वरती एक मोठा वार आपल्याला होताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती 6 आलाय. बॉल क्रमांक 2. दुसरा बॉल अगदी सफल झाले होते. अक्रॉस लाईन होऊन खेळायचा प्रयत्न राहिला होता. ऑनसाइडला याही बॉलला पाठवायचं होतं. 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. ज्यावेळेला पहिल्या बॉल वरती षटकार आला त्याच्यानंतर मग आता कुठेतरी या बॉल वरती सिंगल आपल्याला 22च्या स्वरूपामध्ये आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11 या आकड्यावरती. पहा 32 पाहिजे होतं 12 मध्ये आणि पहिल्या 2 मध्ये 7 आल्यात. आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 25. दुसरं षटक प्रगत होते. जो आघाडीला आलेला समीर तो अजूनही खेळपट्टीवरती आहे.
समीरने अद्यापर्यंत एकच बॉल इथे फेस केला गेला, एका बॉलवरती त्याने एक धाव इथे बनवली गेली आहे. आता 10 बॉल आणि 25 ची गरज आहे मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पुढचा बॉल याही वेळेला खोलो टप्प्याचा बॉल. काय स्ट्रोक खेळलाय, अगदी सकाळच्या सत्रामध्ये डोळ्याची पार न फिरणारा डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर. पहा हाही षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. त्यावेळेला 36 पाठला करत असताना आता 17 धावा बनवल्या गेल्या आणि आता 19 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉल सगळे बाकी आहे तो म्हणजे 9 बॉल रिक्वायर्ड टू 19 रन. 19 धावा इथे आता बनवल्या जातील का? पहिल्या 3 बॉल वरती 13 धावा इथे खर्च केल्यात आकाशने. षटकातील पुढचा बॉल यावेळेला चांगल्या टप्प्यावरती इथे बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लेग बिफोरची अपील जरूर केली होती पंचांनी, ती लगेचच आपल्याला फेटलताना पाहायला मिळाली. जो इम्पॅक्ट होता ना तो अगदी थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता आणि त्या कारणाने मंगेश चिवतेकर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून हा नॉट आउटचा डिसिजन आपल्याला येताना पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 18 या आकड्यावरती. पहा अर्धा धावसंख्या आता इथे अद्यापर्यंत बनवले गेलेत आणि अजूनही अर्ध्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे 18 धावा अजूनही आता बनवायच्या आहेत. येणाऱ्या उर्वरित बॉलचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 8 बॉल 18ची गरज आहे या मॅच मध्ये. पहिलीच मॅच अगदी क्लोज एन्काउंटरच्या इथे आपल्याला जाताना पाहायला मिळते. करा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. ज्यावेळेला कुठेतरी प्रेशर मध्ये हा गोलंदाज होता आणि त्या कारणाने तो नो बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि नो बॉलचा इशारा आल्यानंतर आता आणखीन एक सिंगल आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 19 आता होताना पाहायला मिळते. अजूनही मॅच मध्ये 17ची गरज आहे. पहा आकाशला आता कमबॅक करावं लागणार आहे टीम टिटवे या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती आणि त्याच्यानंतर मग आता कुठेतरी खराब गोलंदाजी अद्यापर्यंत राहिले. फ्री हिटचा बॉल होता आणि काही वेळेला आक्रमण इथे झालं नाहीये. 5चा बॉलचा त्याचा काही संपर्क झाला नाहीये आणि त्या कारणाने आपल्याला एक बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल येताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा तितक्याचा फायदा उचलता आला नाही आणि सिंगल आली. टीमच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 20 या आकड्यावरती. आता अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणार आहे म्हणजे 7 बॉल जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. पहिलीच मॅच आपण पाहतो. एका साईडला टीम टिटवे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम उदळकोंड हा संघ खेळण्यासाठी सज्ज झालाय. लोवर फुल टॉस बॉल होता आणि काही वेळेला आक्रमण होत नाहीये. याही वेळेला लेग बिफोरची अपील केली गेली होती, परंतु यावेळेला अगदी विचार केला ना उजव्या शेच्या बाहेर होता. त्या कारणाने तो इम्पॅक्ट बाहेरचा असल्या कारणाने याही वेळेला नॉट आउटचा इशारा आलाय. परंतु महत्वाची बाब म्हणजे टीम आता टिटवे संघाच्या राहणार आहे की डॉट बॉल आलाय म्हणजे येणाऱ्या आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. पहा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना मयूरने 4 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर मग आकाश आले. आकाश थोडेसे महाग आपल्याला ठरताना पाहायला मिळाले. आकाशने दुसऱ्या षटकामध्ये विचार केलात ना तर मग बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. तब्बल 16 धावा खर्च केल्या. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी विचार केला तर 16 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल रिक्वायर्ड टू 16 रन. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी आता बाउंड ट्रॅक वरती आता कोणत्या गोलंदाजाला इथे प्राचारण केलं जाईल ना. कॅप्टनने आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय ते पाहायचंय. तिसऱ्या षटकासाठी आपल्याला बादल हा गोलंदाज आपल्याला इथे आता येताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये बादलवरती आता साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. पहिलीच मॅच आणि आता 16ची गरज आहे. कैपट्टीवरती विचार केला तर अजूनही समीर आणि त्याचबरोबर निलेश आपल्याला पाहायला मिळतील.
शेवटचा निर्णायक अंतिम षटकाला इथे प्रारंभ होते. पहिला बॉल राईट मोर द विकेटने असणार आहे. पहिला बॉल अगदी सफल झाले. टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू होते कॅच ड्रॉप झाली आहे. पहा पहिल्याच बॉल वरती कॅच घेण्याची संधी होती आणि कॅच तिथे सुटली. हरकत नाहीये परंतु एकच सिंगल फक्त आपल्याला तिथे मिळताना पाहायला मिळते. आणि आता येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. त्यावेळेला आघाडी झालेला समीर अजूनही खेळपट्टीवरती आहे. समीरने एक षटकार जरूर लगवले. त्याच्यानंतर तोही कुठेतरी 1 ते 2 बॉल आपल्याला डॉट खेळताना पाहायला मिळाला. परंतु आता जे काही करायचं ते या मॅच मध्येच करावे लागणार आहे. 5 बॉल जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. चांगला चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. ज्या वेळेला टप्पा पडला थोडीशी बॉलची गती आहे ना ती थोडीशी कमी झाली आणि ती जमेची बाब राहिली नाहीये बॅटिंग करत असताना समीरने आधीच ठरवलं होतं की हा बॉल आपल्याला ऑनसाइडलाच खेळायचा आणि त्या कारणाने तो बीट होताना पाहायला मिळाला. हा बॉल ट्रॅक वरती एक यंग टॅलेंट आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. बादल अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. आता 4 बॉल आणि 15ची गरज. यावेळेला आक्रमण केले. त्याही वेळेला तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव घेतली दुहेरीच्या प्रयत्नामध्ये. इथे आता विकेट आपल्याला सॅक्रिफाईस करताना इथे पाहायला मिळतील. निलेश स्वतः विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक धावचीच्या सर्वांमध्ये निलेशला देखील आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. धक्का क्रमांक हा असणार आहे तो म्हणजे 4था. आता बॅटिंग करत असणारा टीम उदळकोंड या संघाला पहा एक सिंगल आली म्हणजे आता उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 14. येणारा प्रत्येक बॉल तुम्हाला आता सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागणार आहे. पहा समीर मध्ये तितकीच ताकद आहे टॅलेंट आहे परंतु त्या टॅलेंटचं टायमिंगचं तुम्हाला प्रात्यक्षिक आता इथे मैदानाच्या आत द्यावं लागणार आहे. जिथे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 14ची गरज. हा बॉल फार इम्पॉर्टंट असणार या मॅचच्या दृष्टिकोनातून. खोल टप्प्याचा बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि तिथे सुद्धा कॅच ड्रॉप झाले. पहा या षटकामध्ये 3 कॅच जरूर ड्रॉप झालेत परंतु तितकंसं नुकसान या टीमला झालं नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला मैदानाच्या होताना पाहायला मिळाली. जिथे आता 4 बॉलचा खेळ झाला. एक सिंगल जोडल्यानंतर आता विचार केला तर मग 2 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी आता 13 धावसंख्येची गरज आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 13ची गरज. टप्प्याचा बॉल चांगल्या धाटणीचा चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. अचूक नियंत्रण आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्यानंतर या बॉल वरती जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल आणि म्हणजेच मॅच मध्ये पाहायला गेल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व आपल्याला टीम टिटवे या संघाचं आपल्याला पाहायला मिळते. पहा याच्यानंतर होणारी मॅच क्रमांक 2 आपल्याला इथे पाहायला मिळेल. कोस्ते गावदेवी त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला कडापे यंगस्टर हे टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या आणि ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मॅचला इथे सुरुवात करणार आहोत. याची देखील तुम्ही नोंद घ्या. 1 बॉल आणि आता 12ची गरज आहे या मॅच मध्ये. याही वेळेला आक्रमण केलंय. एलिव्हेशन गाठलंय. बरंच डिस्टन्स याही वेळा नाहीये आणि याही वेळेला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अशा पद्धतीने पूर्णपणे वर्चस्व आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि टीम टिटवे संघ पहिल्या मॅच मध्ये इथे विजेता होताना पाहायला मिळते. हा पहिली मॅच संपुष्टात आली. त्याच्यानंतर आता दुसऱ्या मॅच लगेच सुरुवात होईल. दुसऱ्या मॅच लगेच सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पूर्वार्धाच्या